दिनी बाण व्यापिले अहिरावणी ऐसा देखून आम्ही कोंबडणी पाणी खवळला. आता अशा अवस्थेमध्ये जिकडं बघल तिकडं अहिरावण अहिरावण आणि अहिरावण. किती बी अहिरावणानं सगळं ब्रह्मांड व्यापलं गेलं. असं जेव्हा रामानं बघितलं, राम लई रागाला गेला आणि त्या रागाच्या भरामध्ये सगळ्याचा निपात करण्यासाठी प्रयत्न करू लागला. समस्त मिळून अहिरावण गदा परिग मुसळबाण घेऊन श्री रघुनंदन चौकडून वेडीला. आता सगळ्या या अहिरावणाने रामाला बघितलं. गदा परी मुसळ पट्टी तोमर ही सगळ्या कोट्यावधी अद्भुत असणाऱ्या, सांगायचा भाग काय की असंख्य म्हणावं, गणित करता येत नाही, एवढ्या अहिरावणाने एकट्या रामावर लक्ष्मणावर हनुमंतावर जबरदस्त मारा चालू केला. श्रीराम धनुर्वाड चौखट तुतिकियाचे छेदले कंठ कंठ छेदता उद्भट चालले लोट रक्ताचे. श्रीराम उद्भट अचूक संधाने भयंकर मोठा सावधानतेचा धनुर्विद्येचा योद्धा आहे. एवढ्या सगळ्याला जरी आपल्या अंगावर आलं तरी रामानं त्याची मुंडकी तोडली. पण घडायला लागलं काय, जेवढं जेवढं राम त्या ठिकाणी प्रयत्न कराल तेवढं तेवढं अहिरावण जास्त व्हायला लागले. एकंदरीत रामाला आता या ठिकाणी इथं बघणारला हातबल व्हायची वेळ येते की काय असं वाटायला लागलं. तया रक्ताचे मागुती रूपे घडती नेणुखिती गदा परी ग मुसळ हाती घेऊन या धावत. जेवढे जेवढे मुंडकी तुटली जाते ती, जेवढे जेवढे रक्ताचे थेंब खाली पडतात, त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून तयार व्हायला लागले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये गदा मुदगल तोमर पट्टीस ही सगळी हत्यार आणि सगळ्यांनी एकदम मिळून रामावर अचूक संधानाचा मारा चालू केला. धन्यतयाचे तपश्चरण धन्य शिवाचे वरदान प्रतापी रघुनंदन अनुप्रमाण ढळेना. धन्य धन्य कुणाचं शौर्य आहे, या राक्षसांचं शौर्य आहे. प्रत्यक्ष त्रिभुवनाचा मालक रामराया समोर रणक्षेत्रामध्ये उभा असताना त्यांच्याशी युद्ध करताना असंख्य स्वरूपाचा समुदाय जमा करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. खरोखर यांना सुद्धा शंकराचं वरदान आहे. त्या शंकराच्या वरदाना खातर या राक्षसाने एवढा मोठा प्रयत्न केला आणि राम लक्ष्मण आणि हनुमंताला जीला आणायला सुरुवात केली. लावून या अग्निबाण करुणी रक्ताचे शोषण त्यांचा घेवावयासी प्राण अशक्य कोण श्रीरामा. आता एवढं जरी असतं तरी राम ह्यांना अजिबात भेट नाही. रामाच्या मनात आलं, अग्निबाणाची प्रेरणा केली, सगळ्यांचा हा जाळून खाक केला, रक्त शोषून उठवून टाकलं असतं तरी रामाला कोण काय म्हणत नव्हतं. एवढा सामर्थ्यवान राम आहे. पण ती राम काय विचार करतोय की आमचाच म्हणले या ठिकाणी असणारा साधा भोळा शंकर, त्याने दिलेलं वरदान आहे, त्याला मान देणं हे माझं काम आहे, म्हणून राम तसं करत नाही. सहज संकल्पाची प्रौढी रची ब्रह्मांडाच्या गोडी घडून या सभेची मोडी गडी बिगडी संकल्पे. रामाच्या मनामध्ये आलं तर एक संकल्प मनामध्ये आला, त्याने नुसती फुंकर मारली तर ब्रह्मांडाच्या अनंत ब्रह्मांडाच्या घडामोडी करण्याचं सामर्थ्य या रामाच्या फुंकरीमध्ये आहे. रामानं रागानं बघितलं तर ही जग जळून खाक होत आहे. एवढं सामर्थ्य रामाच्या बघण्यामध्ये आहे, रामाच्या अंगामध्ये आहे. पण तो राम एवढं सामर्थ्य दाखवत नाही, कारण आपलाच अंश आहे, आपला जवळचा आहे, आपलाच देव आहे आणि आपलाच गुरु आहे.